मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली। संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्यातलं वातावरण खूप तापलंय। या प्रकरणात सुरुवातीपासूनच भाजप आमदार सुरेश धस यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। यातच आता धसांनी राष्ट्रवादीतली बडी मुन्नी असा उल्लेख केलाय। त्यावरूनच आता अजितदादा आणि धसांमध्ये मुन्नी वॉर सुरू झालंय। त्याचं झालं असं की दररोज सुरेश धस यांच्याकडून देशमुख हत्या प्रकरणात नवे आरोप करण्यात येत आहेत। यावरूनच राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी धसांवर ट्विट करत पलटवार केला। यावर बोलताना त्यांना राष्ट्रवादीमधली मुन्नी असं करायला लावते असा आरोप धसांनी केला आणि एकच खळबळ उडाली। धस उल्लेख करत असलेली राष्ट्रवादीमधली ती बडी मुन्नी कोण यावर आता चर्चांना उधाण आलंय। सुरेश धस म्हणाले की मी उल्लेख करत असलेली मुन्नी ही महिला किंवा भगिनी वगैरे नाहीये। राष्ट्रवादीतली मुन्नी ही पुरुष आहे। मी जे बोललोय ते त्या मुन्नीला 100% कळलेलं आहे, फक्त ती बाहेर आलेली नाही। मुन्नी बदनाम अगोदरच झालेली आहे। मुन्नी बदनाम हो गई, डार्लिंग तेरे लिए। ही जी डार्लिंग आहे या डार्लिंगसाठी मुन्नी पूर्णपणे बदनाम झाली आहे। मुन्नीचे सगळे लफडे सगळे सुपडे माझ्याकडे आहेत असं म्हणत सुरेश धस यांनी खळबळ उडवून दिली आहे। ते नेमकं काय म्हणालेत ते पाहूया। मुन्नी जे आहे, मी फक्त मुन्नीच्या बाबतीत एकच सांगतो की मुन्नी ही महिला भगिनी वगैरे नाही। ही राष्ट्रवादीतली मुन्नी ही पुरुष आहे आणि मी जे बोललोय त्या मुन्नीला 100% कळालेलं आहे, फक्त ती बाहेर आलेली नाही। मुन्नीने बाहेर येऊ द्या। मुन्नी बदनाम होणे याची दक्षता तुम्ही घेताय का? मुन्नी बदनाम झालेली अगोदरच। मुन्नी बदनाम हो गई, डार्लिंग तेरे लिए। डार्लिंग जी आहे त्याच्यासाठी मी पूर्णपणे मुन्नी बदनाम झालेली आहे। मुन्नीचे सगळे लफडे सगळे सुपडे सगळं माझ्याकडे आहे। मुन्नीला एकदा बोलू द्या। तुम्ही शरद पवारांची भेट घेतली? सुरेश धसांनी बडी मुन्नीचा उल्लेख करताच ही बडी मुन्नी नेमकी कोण यावर चर्चा सुरू झाली। याबाबत अजित पवार यांना प्रश्न विचारला असता ते चांगलेच संतापले। हे त्यांनाच विचारा। ते जर असल्या फालतू गोष्टी बोलत असतील तर मी आता नाव घेऊन बोलणार आहे असं अजित पवार यांनी म्हटलंय। त्यामुळे हे त्यांनाच विचारा असं अजित पवार म्हणालेत। अजित पवार संतापून काय म्हणाले ते पाहूया। विचारा, हे असले फालतू गोष्टी कोणी बोलत असेल तर मी स्पष्ट नावं घेऊन बोलणार आहे। त्याच्यामुळे त्याला विचारा कोण आहे ते। आता मुन्नीवरून धस आणि अजितदादा यांच्यात मुन्नीवर सुरू झाले हे मात्र खरं। आता हे मुन्नीचं सुरू असलेलं राजकारण कुठवर जातं आणि ही बडी मुन्नी कोण आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। याबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि या संदर्भातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी माय महानगरच्या फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा आणि माय महानगर लाईव्ह या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।